ब्रॉट टू यू बाय विगार्ड। संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 137 जागांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र या भरती प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अशा पद्धतीने या ठिकाणी मल्टीपर्पज हॉलमध्ये या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। यवतमाळ असेल, अकोला असेल, लातूर, वेगवेगळ्या अशा जिल्ह्यांमधून या ठिकाणी जे उमेदवार भरतीसाठी येतात त्या उमेदवारांना बाहेर कुठेही त्यांची गैरसोय होऊ नये, रस्त्यावर किंवा बस स्थानक असेल किंवा इतरत्र कुठेही झोपण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून या अशा उमेदवारांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अशा पद्धतीने या मल्टीपर्पज हॉलमध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून उमेदवारांना कुठलाही त्रास होऊ नये हाच त्यामागचा उद्देश खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर ह्या हॉलमध्ये पट्ट्यासुद्धा टाकण्यात आलेल्या आहे, फॅन असेल, लाईट असेल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। अशी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशस्त असा हॉल आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे उमेदवारांना बाहेर कुठेही पावसामुळे ओलं होऊन किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतं। मात्र ही अडचण या ठिकाणी उमेदवारांना येऊ नये म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अशी प्रशस्त या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। हा जिल्हा पोलीस दलाच्या आवारातला मल्टीपर्पज हॉल आहे, तर दुसरीकडे मंगलम हॉलमध्ये सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या विद्यार्थ्यांना जे बाहेरील दूरदूरच्या जिल्ह्यामधून जे उमेदवार येतात त्यांची राहण्याची सोय व्हावी हाच एक त्यामागचा उद्देश आहे। या ठिकाणी बाथरूम असेल अशा सगळ्या सोयी केलेल्या आहे आणि येथूनच हाकेच्या अंतरावर पोलीस मैदान असल्यामुळे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ती सुद्धा सोय या ठिकाणी या उमेदवारांना उपलब्ध झालेली आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी आलेले वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगशील दादा, तू नेमकं कोणत्या जिल्ह्यातून आला? मी जळगाव जिल्ह्याचाच आहे। ह्यावेळेस पूर्ण सेटअप दिलेला आहे, राहण्याची सोय दिलेली आहे, ग्राउंडची पूर्ण सोय दिलेली आहे। सकाळी पाऊस पडायच्या अगोदर किंवा पाऊस पडण्याच्या अगोदर जे पण ग्राउंड ओलं होऊ नये त्याच्यासाठी पूर्ण सुविधा दिलेली पोरांना आणि पूर्ण झोपण्याची तर पुरेपूर सोय दिलेली आहे। मी सावदा भजपूरहून आलो आहे, जळगाव जिल्ह्यातला आहे मी। चांगली व्यवस्था इथं जळगावमध्ये। आता मागच्या वेळेस आर्मीच्या भरतीला आलं होतं तर बाहेर झोपलेला होता, आता ह्या भरतीला आलं पोलीस जळगाव कॉन्स्टेबलला आलो आहे, तर आता चांगली व्यवस्था आहे झोपायची। काय वाटतं तुला या ठिकाणी, तू कुठून आलेला आहे आणि या सुविधेबद्दल काय म्हणशील तू? मी प्रॉपर यवतमाळ जिल्हा, तर इथली व्यवस्था ही एकदम उत्तम आहे, चांगली आहे। मी याच्या आधी गोंदियाला दिली भरती, तिथली थोडी आम्ही आश्रम शाळेमध्ये होती व्यवस्था, पण तिथली थोडं पण इथली उत्तम व्यवस्था आहे। जर व्यवस्था नसती तर काय परिस्थिती असती, तू कुठे राहिला असता? आज जर ही व्यवस्था नसती तर आम्हाला तिकडं बाहेर कुठेतरी एक रात्र काळा लागली असती, पाणी आलं तर आमचं सर्व म्हणजे डॉक्युमेंट वगैरे ते ओले झाले असते ओरिजिनल, त्याच्यामुळे ही व्यवस्था चांगली आहे। तर ही व्यवस्था चांगली आहे। आपल्यासोबत अजून काही उमेदवार आहेत, कुठून आला आहे? लातूर। काय वाटतं तुला? एकदम चांगल्या प्रकारे सुविधा केलेली आहे साहेबांनी। का रेल्वे स्टेशनवर इकडे तिकडे रोडच्या कडाला झोपावलं, रस्त्याच्या बाजूला आता झोप होईल इथे चांगली? हो, एक नंबर। बाथरूमची व्यवस्था संपूर्ण व्यवस्था आहे। मी पण लातूर जिल्ह्यातलाच आहे। एकदम छान सोय झालेली आहे माझ्या, म्हणजे हे मी आता 2-3 वर्ष झालं भरती देतोय, ह्यावेळेस मात्र जोरदार सोय केलेली आहे राहण्याची। ते पोलीस दलाचे आभार मानशील? हां, पोलीस दलाचे आभार, जळगाव पोलीस दलाचे सरांचे पण आभार, एस पी सरांचे इथले महेश्वरी सर। तर आज ही व्यवस्था नसती तर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कुठेतरी झोपण्याची वेळ आली असती। पावसाचे दिवस असल्यामुळे कागदपत्र ओली झाली असती, नुकसान झालं असतं। मात्र या ठिकाणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनीही या ठिकाणी जी सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याबद्दल या सर्व बाहेरच्या जिल्ह्याच्या उमेदवारांनी आभार मानलेले आहेत आणि एकंदरीतच या ठिकाणी चांगली सुविधा असल्यामुळे आम्हाला फ्रेश माइंड सकाळी पोलीस भरतीला सामोरे जाता येत असल्याने त्याचा एक वेगळा आनंद असल्याचं या ठिकाणी उमेदवारांनी आपल्याशी बोलताना म्हटलं आहे।
किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.